अजित पवारांनी पुण्यासाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत प्रवासासह विविध लोकहिताच्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत। या योजनांमुळे निश्चितच पुण्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याच्या प्रश्नासंदर्भात अजित पवार हे सर्व प्रश्न सोडवतील। त्यामुळे पुण्यातील जनता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसलाच संधी देईल असा विश्वास वाघोली लोहगाव प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार बंडू खांदवे यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस आम्हाला उमेदवारी मिळाली त्याच वेळेसच आम्हाला विजयाची खात्री पटलेली होती का तर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवार आहोत आणि दादा पुणे शहराचं नेतृत्व गेले अनेक वर्षापासून करतायत। दादांना पुण्याची खडानखडा माहिती आहे, पुण्याचा विकास कसा करायचा, पुण्याच्या समस्या काय आहेत आणि समस्या सोडवणारा माणूस आहे। तुम्हाला सर्वांना आठवत असेल आदरणीय अजितदादांनीच ह्या विशेषतः वडगाव शहरी मतदारसंघासाठी त्यातल्या त्यात लोहगाव असेल, वाघोली असेल, विमाननगरसाठी जवळजवळ 600 कोटीचा भामा आसखेडचा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त ह्या प्रभागासाठी आणलेला आहे आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातूनच आज मुबलक प्रमाणात ह्या प्रभागामध्ये पाणी मिळणार आहे। फक्त पाणी प्रभागात येऊन चालणार नाही तर पाण्याच्या लाईन्स आणि उंच पाण्याच्या टाक्या याच्यासाठी देखील दादांनी लोहगाव आणि वाघोलीसाठी जवळजवळ 284 कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे आणि आज ती कामं मोठ्या प्रमाणात पूर्व या ठिकाणी प्रगतीपथावरती आहेत। मला वाटतं लोहगावमध्ये येणाऱ्या महिनाभरात संपूर्ण लोहगावला नळाने प्रत्येक घरामध्ये पाणी जाणार आहे आणि वाघोलीसारख्या ठिकाणी येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये देखील त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये हे भामा आसखेडचं पाणी पोहोचेल। याचं एकमेव कारण आहे अजितदादांनी ज्यावेळेस 2014 साली त्या ठिकाणी भामा आसखेडचा प्रोजेक्ट आणला होता त्यावेळेस त्यांना माहिती होतं की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होणार आहे। दादा हा व्हिजन असणारा नेतृत्व आहे। दादाने पुणे शहराच्या बरोबर पिंपरी चिंचवड शहराचा जसा विकास केलेला तसाच पुणे शहराचा देखील दादा विकास करतील यात तीळ मात्र शंका नाही।